सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन कार्यशाळेतून उद्योजकांना मार्गदर्शन. कौशल्य असेल तर बेरोजगारी कमी होऊन प्रत्येक व्यक्तीचा विकास निश्चित होणार. नानासाहेब देवरे. सक्षम, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती दीपालीताई चांडक, अध्यक्षा, स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून विनामूल्य शासकीय कार्यशाळा सुरू करण्यात आली. ही एक महिना चालणारी कार्यशाळा नाशिक रोड येथील AVS टेक्नॉलॉजी येथे नुकतीच कौशल्य व निर्मितीची देवता प्रभू श्री विश्वकर्मा तसेच विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने सुरू झाली. कार्यशाळेचे उद्घाटन उद्योजक नानासाहेब देवरे, गुलाबराव आहेर, श्रीमती दीपालीताई चांडक, सौ स्वाती देवरे, श्री विनोद बर्वे सर, सौ सुप्रिया बर्वे, संजय परमसागर, राजेश जाधव, शेखर फडताळे, गॉडविन लुईस, दत्तात्रय पाटील, रवींद्र रणसिंग, अनुज बर्वे यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष OBC मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष व निमा नाशिक तक्रार निवारण उपसमितीचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणासाठी संस्थेतर्फे श्री बर्वे सर यांचे मार्फत प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. कार्यशाळेत नानासाहेब देवरे यांनी, मित्रांनो, एखादा देश, समाज किंवा व्यक्ती पुढे जातो ती फक्त पैशाने नाही तर कौशल्याने. कारण पैसा संपतो पण कौशल्य कधी संपत नाही. आज जग जिंकायचं असेल तर कौशल्य आणि विकास या दोन्ही गोष्टींची गरज आहे. कौशल्य म्हणजे फक्त डिग्री नाही तर समस्येवर उपाय शोधणे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. पण ध्येय गाठायचे असेल तर कौशल्याची मशाल हातात तेवत ठेवावी लागेल. आज भारतात स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम आले. कारण सरकारला माहिती आहे, जर तरुणांच्या हाताला कौशल्य दिलं तर फक्त ते नोकरी मागणार नाहीत तर 10 लोकांना नोकरी सुद्धा देतील. कौशल्य असेल तर बेरोजगारी कमी होईल, उत्पन्न वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर देशाचाही विकास होतो. कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, डिजिटल कौशल्य, संवाद कौशल्य आयुष्यभर शिकत राहा. तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते दुसऱ्याला द्या, कारण वाटल्याने वाढतं आणि तेच काम श्रीमती दीपालीताई चांडक या करत आहेत. म्हणून शेवटी मी एकच सांगेन, आपल्या हातातील कौशल्याची ताकद आणि डोक्यात विकासाचे स्वप्न उराशी असेल तर चला मग स्वतःला घडवूया आणि देशाला घडवूया. स्वयंशक्तीच्या अध्यक्षा दीपालीताई चांडक यांनी संगणकाची उद्योगामध्ये कशी मदत होते हे अधोरेखित करून नवीन उद्योगांच्या संधींबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच उद्योगासाठी लागणारी नोंदणी, कागदपत्रे, शासकीय मदत, बँकांच्या विविध योजना, प्रस्ताव तयार करणे यावर तांत्रिक मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या 30 दिवसीय कार्यशाळेत 25 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली असून कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून स्वाती देवरे या काम पाहत आहेत. संस्थेचा एकमेव उद्देश की अधिकाधिक उद्योजक घडवणे आणि त्यांना सुरुवातीला लागणारे सर्व मार्गदर्शन एकाच ठिकाणी देणे. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विनोद बर्वे, अनुज बर्वे, सौ सुप्रिया बर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सौ स्वाती देवरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.